आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना शतशः आमचे दोन मित्र माजी न्यायाधीश वैद्य साहेब आणि खताळे साहेब आम्ही बोललेले आहेत आणि आम्ही नेहमी बरोबरच असतो, त्यामुळे आमच्या बऱ्याच विषयावर चर्चा होत असते. एक प्रश्न आता असंख्य झाले, म्हणजे त्याच्यात तो कुठलं क्षेत्र नाही की आपल्या क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे त्या नोकरीमधल्या प्रायव्हेटायझेशनमुळे नोकरीमधल्या जागा कमी झाल्या. त्यामुळे काय मुलं शिकले आहेत, क्वालिफाईड आहेत, तर आता जागा नाही. पूर्वी जागा होत्या, कॅन्डिडेट नव्हते, अशी परिस्थिती. आणि असा आपला आणि ह्या वेळेस हा प्रतिकूल ह्या आपल्या विचाराच्या विरोधात असलेल्या सरकारने आणि आपल्या बाजूने कोणी बोलायला नाहीये आणि लोक आता बोलायला लागले आणि सगळं आपण मिलिटरी समाजाने नीट घ्यायला पाहिजे, पण तसं काय होताना दिसत नाही. आपण तिथंच ते आपल्या आपल्या लोकल पॉलिटिक्समध्ये आपण गुंतलेलो आहोत. आपण हा सर्वांगीण समाजाचा विकास कुठल्या प्रकारे होतो, आपल्याला काही प्रॉपर्टी नाही आहे की आपण काय उद्योगधंदे सुरू करू लगेच कुठल्या गोष्टी उद्योगधंदे काय लगेच सुरू करता येते. त्याला असावं लागते, त्याला चित्त लागते आणि सगळ्या गोष्टी लागतात. कुठलाही व्यवसाय सुरू केला जातो तर त्याच्यासाठी आपल्याला एक पिढी आपल्या पिढीने पुढच्या पिढीने करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करावं. आणि केवळ नोकरीच्या याच्यावर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, तर आपल्याला उद्योगधंद्यामध्ये बाकीच्या वेळ क्षेत्रामध्ये पदार्पण करायला पाहिजे आणि हताश न होता आपण परिस्थिती. सगळ्यात महत्वाचा आजचा प्रश्न त्यांनी तर खूपच दिलेलं आहे, स्पेशली पुण्याच्या आरक्षणासाठी आपल्याला काय फरक झाला आपण विचारणे मोठे झाले. आपले बरेचसे किती लोकांचे सर्टिफिकेट होत आहेत, माझे तर आहेत खूप थोडे आहे, चांगली गोष्ट आहे. ज्यांचे आहेत त्यांचे आहे, बाकीच्यांना आपण आपणच सुरू करायला पाहिजे की तुम्ही घ्या. त्याच्यात काय आपली फसगत अशी होते की हिंदू मानलेल्याच माझ्या इथे मॅटर्निटी होमच आहे ते सगळ्यांना जात नाही, त्यांना हिंदू महाराष्ट्र कोणतं असेल आणि त्यांना जी भीती आहे की आपले रिझर्वेशन जाईल. पण आपण 25 वर्षाचा हा विचार करून आपल्या पुढे आपल्याला त्याच्यात लोटतो आहे, हा काय विचार करत नाही. आणि आपण थोडेसे आपण धाडसी लोक नाही आहेत मला असं वाटतं. तुमच्या डेअरिंग कमी आहे, हेल्थ कॉन्फिडन्स कमी आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, अपॉर्च्युनिटी गिव्हन टू अस वी आर इन्फिनिटी आणि आम्ही प्रूव्ह करून दिली, त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. आणि मला सांगावं आय एम नॉट less than anybody in the city. त्यामुळे हे एक पहिली गोष्ट आपणच आपले सेल्फ रिस्पेक्ट आपल्यापासूनच सुरू करायला पाहिजे, आपल्या घरापासून सुरू करायला पाहिजे, धर्मच यायला पाहिजे. ते तुमचं काय व्हायचं तर होईल, सगळं काय करणार नाहीये. बाबासाहेबांनी या 10 वर्षासाठी पॉलिटिकल रिझर्वेशन कोणी मागत नाही आपण, तरी पण वाढत राहतात, तर त्यांच्या सोयीसाठी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याच्या आहेत. पण एवढं एक करायला पाहिजे. आणि अंधश्रद्धा या गोष्टी आहेत, विज्ञानवाद लोकांमध्ये नाही. आपण फक्त मेलं आपलं कोणी ज्ञानमध्ये भरायला तेव्हा काय लग्नाच्या वेळेस तेव्हा करतो, बाकी लग्नाच्या वेळेस ते हळद या सगळ्या प्रकारचे धिंगाणा करतो. कुठल्याच त्याच्यात उलट धर्मात आहे हा प्रकार नाहीच आहे. मी आमचं लग्न झालं त्यावेळेस काही केलेलं होतं 40-45 वर्षांपूर्वी, तरी आता एवढे हंगामा चालतात या आणि लोक दाखवतात वेगळं, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. लोक जातात लग्न झालं तर खंडोबाला देवाला काय करायला काही नाही. आणि 99% लोक तसेच आहेत. तुम्ही हे आणि गावाकडे तर हा विचारला आमच्या भावाला वगैरे हे सगळे लोक तसेच करतात, त्यांना आम्हाला घालवलं लागतं. आपण आपले विचार मुसलमान लोक राहतात ते नाही, त्याच्या पद्धतीनेच राहतात, ते त्याच्या पद्धतीनेच करतात. भले तुमच्या कुटुंबामध्ये येतील काय काय करते तुम्हाला विरोध करणार आहे, आपण त्यांना विरोधच करायचं नाही. आपण
आपल्या पद्धतीने राहायचं आहे, आपल्या पद्धतीने जगायचं आहे. आपल्याला विज्ञान निश्चित बाबासाहेबांनी आपला बुद्ध धर्म दिला, एवढा विज्ञानवादी धर्म हा जगात कुठेच नाही. त्यामुळे त्याचं फलन आपण करायला पाहिजे, त्याचे फॉलोअर्स आपण वाढायला पाहिजे आणि पेपरावर यायला पाहिजे. नुसतं व्याख्यान देण्यात काही अर्थ नाहीये. त्याचे सगळ्यांचे रेकॉर्ड हिंदू महाराज जे आज भागात एमपीला आपला लोकसभेला उभे आहेत, ते त्यांचं सुद्धा रेकॉर्ड हिंदू महाराष्ट्राशिवाय ते राहू शकत नाही आपल्या जागेवर. कारण हिंदू कुठले आहेत, मला एवढंच सांगायचं आहे. आणि फेराची गोष्ट आहे, जे आपल्याला सल्ला देतात, जे पुढारी आहेत, त्यांचंच रेकॉर्ड बदललेलं नाही. त्यामुळे त्यांनाही खरंच मला भयंकर व्यक्तिगत राग आहे, पण मी आपण मला तो शब्द एक्सप्रेस करायची संधी आपल्याला बोलायची संधी दिली.